नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. 13 ऑगस्ट 2026 पासून पवित्र श्रावण मासाला सुरुवात होत असून पवित्र श्रावण मास हा भगवान भोलेनाथांना समर्पित महिना आहे आणि या महिन्यातील दर सोमवारी भगवान भोलेनाथांची पूजा व्रत भाविक मनापासून करतात. भगवान शिवांना भोलेनाथ म्हणतात कारण ते साध्या भक्तीने देखील प्रसन्न होऊन आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. कुमारिका मुली मनपसंत वर प्राप्त करण्यासाठी श्रावणातील सोमवारी व्रत करतात. पवित्र श्रावण मास हा भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय महिना असल्यामुळे या महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांची पूजा व्रत उपासना केल्यानं तसेच इतर व्रत वैकल्य केल्यानं भगवान भोलेनाथांची आणि माता पार्वतीची कृपा प्राप्त होते आणि भक्तांची सर्व संकट अडचणी विघ्न दूर होऊन त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तसेच या श्रावण महिन्यामध्ये काही नियमांचं पालन करणं देखील आवश्यक आहे. जर तुम्ही भोलेनाथांची पूजा व्रत करत असाल, आराधना करत असाल, परंतु कळत नकळत जर तुमच्याकडून काही जर चुका घडत असतील तर तुम्ही या केलेल्या व्रताचं तुम्हाला फळ तर मिळणारच नाही, उलट भोलेनाथ क्रोधित होतील आणि तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर संकट विघ्न अडचणी येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं तुम्हाला काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार या पवित्र श्रावण मासामध्ये काही पदार्थ काही भाज्या खाण्यास मनाई केलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही जर या भाज्या जर खाऊन किंवा हे पदार्थ खाऊन जर तुम्ही हे जे भगवान भोलेनाथांचे उपवास व्रत पूजा जर करत असाल तर तुम्हाला त्याचं फळ प्राप्त होणार नाही. आता कोणती भाजी आहे, कोणते पदार्थ तुम्हाला या पवित्र श्रावण मासात खायचे नाहीत याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. तर या पवित्र श्रावणामध्ये जे काही पदार्थ खाण्याचे टाळले जातात त्यापैकी पहिला जो पदार्थ आहे तर तो म्हणजे कढी. काही लोकांना माहीत नाही की श्रावण मासामध्ये कढी खाल्ली जात नाही. श्रावण महिन्यात दही आणि कढी यासारखे थंड पदार्थ खाऊ नयेत अशी एक धार्मिक श्रद्धा आहे. तसंच याचं दुसरं कारण म्हणजेच हे पदार्थ शरीरात तामसिकता वाढवतात आणि म्हणूनच या गोष्टी या श्रावण मासामध्ये खाणं शक्यतो टाळायचं आहे. याचं धार्मिक कारण पाहायला गेलं तर असं म्हटलं जातं की शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण केलं जातं आणि म्हणूनच कच्च्या दुधापासून बनवलेल्या वस्तू या श्रावण मासामध्ये खाणं निषिद्ध मानलं गेलं आहे. दुधाचा वापर दही बनवण्यासाठी केला जातो आणि त्यामुळे दह्यापासून बनवलेली कढी किंवा दह्यापासून बनवलेला किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ असेल तर तो खायचा टाळायचा आहे. यामागील एक अजून वैज्ञानिक कारण असंही आहे की श्रावण महिन्यामध्ये भरपूर पाऊस पडतो आणि त्यामुळे सर्वत्र नको असलेले गवत वाढते, त्यावर लहान कीटक असतात आणि गायी गवतासह त्यांनाही खातात आणि अशा परिस्थितीत या प्रकारच्या गवताचा गायी आणि म्हशींच्या दुधावरही परिणाम होतो. हेच कारण आहे की श्रावणामध्ये दूध, दही किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करणं टाळलं जातं. या श्रावण महिन्यामध्ये दूध किंवा दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खाण्याचे टाळण्यासोबतच कांदा आणि लसूण सुद्धा श्रावणात वर्ज्य केलेला आहे कारण ते तामसिक आणि राजसिक मानले जातात. धर्मशास्त्र आणि आयुर्वेदानुसार उपवास हा केवळ अन्न त्याग नसून मन, शरीर आणि इंद्रियाचे शुद्धीकरण करण्याचा मार्ग मानला जातो. त्यामुळे कांदा आणि लसूण या महिन्यामध्ये चुकूनही खाल्ला जात नाही आणि श्रावणात कांदा, लसूण तसेच इतर देखील तामसिक पदार्थ वर्ज्य केलेले आहेत. तसेच उपवास हा शरीर आणि मन शुद्ध करण्याचा तसेच ईश्वर भक्तीत मन एकाग्र करण्याचा मार्ग मानला जातो. त्यामुळे उपवासाच्या दिवशी मांसाहार टाळण्याची आपल्याकडे परंपरा आहे आणि धार्मिक मान्यतेनुसार मांसाहार तामसिक आहार मानला जातो तर उपवासात सात्विक अन्न ग्रहण करण्यावर भर दिला जातो आणि यामुळे मन शांत राहते, संयम वाढतो आणि उपासनेत अधिक एकाग्रता साधता येते आणि म्हणूनच अनेक जण उपवासाच्या दिवशी मांसाहार न करण्याचा नियम पाळतात. परंतु पूर्ण श्रावण मास हा भगवान भोलेनाथांना समर्पित असून संपूर्ण महिनाभर या महिन्यामध्ये तामसिक पदार्थ खाण्याचे टाळायचे आहेत. मांसाहार चुकूनही करायचा नाही. त्याचबरोबर अगोदर सांगितलं त्याप्रमाणे कांदा, लसूण आणि हे जे मांसाहार आहे तर हे तामसिक पदार्थ, त्याचबरोबर कोणतंही तुम्ही व्यसन करत असाल, दारू असेल किंवा जुगार किंवा इतर काही असेल तर ते देखील व्यसन करायचं या महिन्यामध्ये पूर्णपणे टाळायचं आहे. जर तुम्ही जर मांसाहार करून किंवा हे जे तामसिक पदार्थ आहे कांदा लसूण जर खाऊन जर भगवान भोलेनाथांची जर पूजा करत असाल तर तुम्ही केलेल्या या सेवेचं तुम्हाला फळ प्राप्त होणार नाही, उलट तुमच्यावर तुमच्या कुटुंबावरती संकट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरामध्ये किंवा घराबाहेर जाऊन देखील हे तामसिक पदार्थ खाणे पूर्णपणे टाळायचं आहे. पवित्र श्रावण मासामध्ये सात्विक पदार्थ खाल्ले जातात. हे पदार्थ बनवत असताना कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे.
त्याचबरोबर मसालेदार पदार्थ पूर्णपणे खायचे टाळायचे आहेत. या महिन्यामध्ये मांसाहार किंवा मसालेदार पदार्थ किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यानं रोगप्रतिकारक शक्ती तसेच पचन संस्थेवर परिणाम होतो, कारण ते पचायला जड असतात. श्रावण महिन्यामध्ये आपलं शरीर खूप अशक्त होते. मंद चयापचय ते कमकुवत पचनसंस्था, संक्रमणाचा धोका आणि सुस्ती या सर्व आरोग्य समस्यांशी संबंधित आहे. जर एखादी व्यक्ती मांसाहार पदार्थ खात असेल तर यामुळे या सर्व गोष्टी होतात. तसेच या वातावरणात हलका पाऊस असतो, त्यामुळे बुरशी आणि विषाणूंचे संक्रमण वाढू लागते. सूर्य चंद्राच्या प्रकाशाची कमतरता असते, ज्याचा परिणाम अन्न पदार्थांवर होतो. त्यामुळे अन्न पदार्थ लवकरच संक्रमित होतात, ज्यामुळे तुमचे संपूर्ण शरीर चक्र बिघडू शकते आणि तुमच्या शरीरात असंतुलन निर्माण होऊ शकते, ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. आणि म्हणूनच पवित्र श्रावण मासामध्ये मांसाहार, तेलकट पदार्थ त्याचबरोबर मसाल्याचे जे पदार्थ आहे तर ते खाणं पूर्णपणे टाळायचं आहे. श्रावण महिन्यामध्ये जरी तुम्ही उपवास व्रत जरी करत नसाल तरी देखील मी जे काही पदार्थ भाज्या जे सांगत आहे तर ते खायचं पूर्णपणे टाळायचं आहे. पावसाळ्यामध्ये हिरव्या पालेभाज्यांमध्ये कीटक आणि सूक्ष्मजीवांची संख्या वाढते, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. तर या श्रावण मासामध्ये वांग आणि फ्लावर या ज्या 2 भाज्या आहेत तर त्या पूर्णपणे खायच्या टाळायच्या आहेत. या खाण्यास हिंदू धर्मशास्त्रामध्ये मनाई केलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही उपवास करत असाल तर उपवास करताना आपण जे साधं मीठ उपवासाच्या पदार्थांमध्ये वापरतो तर ते न वापरता सैंधव मिठाचा वापर करायचा आहे. वांगी आणि कोबी, फ्लावर यांच्यासोबतच मुळा देखील या श्रावण मासामध्ये खाल्ला जात नाही. त्याचबरोबर फणस हे जे फळ आहे तर याची कोणतीही भाजी किंवा फणसापासून बनवलेला कोणताही पदार्थ श्रावण महिन्यामध्ये खाल्ला जात नाही, निषिद्ध मानला गेला आहे. श्रावण महिन्यासोबतच इतर जे कोणतेही उपवास असतील, व्रत असतील, पूजा असेल तर त्यामध्ये देखील फणस किंवा फणसापासून बनवलेला कोणताही पदार्थ किंवा भाजी खाण्यास आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये मनाई केलेली आहे. तर अशा प्रकारे या पवित्र श्रावण मासामध्ये दूध, दही किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ खाणे पूर्णपणे टाळायचे आहे. त्याचबरोबर वांगी, फ्लावर आणि कोबी ह्या ज्या 3 भाज्या आहेत, त्याचबरोबर तामसिक पदार्थ जे आहेत म्हणजेच मांस, मटण, मच्छी, त्याचबरोबर कंदमुळामध्ये जे मुळा आहे तर तो खाणे पूर्णपणे टाळायचा आहे. तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळायचं आहे. सात्विक पदार्थ खाऊनच तुम्हाला श्रावण महिन्यातील उपवास व्रत करायचं आहे. जरी तुम्ही श्रावण मासामध्ये उपवास व्रत करत नसाल तरी देखील ह्या महिन्यामध्ये तुम्ही केलेली नुसते नामस्मरण जरी असेल तर देखील त्याचं तुम्हाला फळ प्राप्त होत असतं. आणि त्यामुळे भगवान भोलेनाथांची उपासना करताना मी जे काही पदार्थ सांगितलेले आहेत, भाज्या सांगितलेल्या आहेत तर त्या पूर्णपणे खाणे टाळायचं आहे. तर सात्विक पदार्थांमध्ये मोड आलेलं कोणतंही कडधान्य तुम्ही खाऊ शकता. मूग खाऊ शकता, चवळी खाऊ शकता. पचनास जे सोपे आहेत आणि प्रथिनयुक्त जे पदार्थ आहेत तर ते तुम्हाला खायचे आहेत. त्याचबरोबर मुगाच्या डाळीची खिचडी, फोडणीशिवाय तयार केलेली कोणतीही भाजी असेल, तूप भात असेल, सैंधव मीठ अशा प्रकारे आपल्याला हलकं भोजन घ्यायचं आहे. तसेच पुरणपोळी किंवा कोणताही गोडाचा पदार्थ तुमच्या आवडीचा, खीर, साबुदाण्याची खीर खाऊ शकता किंवा इतर कोणतीही खीर तुम्ही करून खायची आहे. त्याचबरोबर लापशी खाऊ शकता. उकडलेले पदार्थ खायचे आहेत. मग उकडलेल्या पदार्थामध्ये बटाटे उकडून खाऊ शकता, रताळे उकडून खाऊ शकता किंवा कोणतेही वाफवलेले पदार्थ तुम्ही या महिन्यामध्ये खायचे आहेत. जरी तुम्ही व्रत उपवास करत नसाल तरी देखील हे सात्विक पदार्थ खाल्ल्यानं आपल्या शरीरासाठी फायदा होतो. आणि त्याचबरोबर मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे तामसिक पदार्थ खाणे या महिन्यामध्ये पूर्णपणे टाळायचं आहे. तामसिक पदार्थामध्ये कांदा, लसूण, मांसाहार, मद्य आणि इतर जे काही तामसिक पदार्थ आहेत, तेलकट पदार्थ, तळलेले पदार्थ खाणे पूर्णपणे टाळायचं आहे. त्याचबरोबर फ्लावर, वांगी आणि कोबी, त्याचबरोबर मुळा ह्या ज्या भाज्या आहेत तर त्या पूर्णपणे खाणं टाळायचं आहे. तुम्ही जरी व्रत करत नसाल तरी देखील तुम्हाला हे तामसिक पदार्थ खाणे पूर्णपणे टाळायचं आहे. त्याचबरोबर मांसाहार चुकूनही ह्या महिन्यामध्ये करायचा नाही. याचं आपल्याला धार्मिक कारणासोबतच शास्त्रीय कारण देखील सांगितलं जातं. त्याचबरोबर भगवान भोलेनाथांची उपासना, व्रत जर पूजा करत असाल तर तुम्ही जर हे तामसिक पदार्थ खाऊन अशा प्रकारे जर पूजा केली तर तुम्हाला याचं फळ प्राप्त होणार नाही. त्याचबरोबर फणस हा चुकूनही या श्रावण मासामध्ये खायचा नाही. फणसापासून बनवलेला कोणताही पदार्थ खायचा नाही. तुम्ही रसदार फळे खाऊ शकता किंवा कोणतेही उपासाचे सात्विक जे पदार्थ आहेत तर ते खाऊन तुम्हाला हा श्रावण मासामध्ये भगवान भोलेनाथांची पूजा, व्रत, उपासना करायची आहे. तर अशा प्रकारे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पवित्र श्रावण मासामध्ये पूजा, व्रत, उपवास केला नाही तरी चालेल, परंतु कोणत्या भाज्या खाणं पूर्णपणे टाळायचं आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे.
जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे श्रावण मासामध्ये या नियमांचं पालन करता येईल। तर अशा प्रकारे तुम्हाला जर माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।